दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नागती यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी नौपाडा ठाणे येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। इतरांप्रमाणे विशेष मुलांना देखील या उत्सवाचा आनंद घेता यावा या उद्देशाने दिव्यांग कला केंद्राचे किरणजी नागती यांच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। याही वर्षी ही परंपरा जोपासण्यात आली। विशेष मुलांकरिता या ठिकाणी विशेष दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये दिव्यांग मुलं त्याचबरोबर त्यांचे पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विठू नामाचा गजर करीत या ठिकाणी या दिंडीला सुरुवात झाली। यामध्ये दिव्यांग कला केंद्रातील मुलांनी आकर्षक अशी विठू आणि रखुमाईची वेशभूषा परिधान केलेली पाहायला मिळाले आणि भाविकही मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या दिंडीमध्ये सहभागी होण्याकरिता दाखल झालेले पाहायला मिळाले। विठुरामाचा गजर करीत या दिंडीचा शुभारंभ झाला आणि दिव्यांग कला केंद्र येथे ती संपन्न देखील झाली। यावेळी या कला केंद्रामध्ये विठुरायाभोवती रिंगण देखील घालण्यात आलं। त्याचबरोबर महिलांनी फुगडीचा आनंद घेतला। विविध प्रकारचे नृत्य भजन कीर्तन सादर करीत या ठिकाणी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न झाला। या दिंडीच्या माध्यमातून अनोखा एक संदेश देखील भाविकांना देण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी ही दिव्यांग कला केंद्रातील विशेष मुलांची विशेष दिंडी संपन्न झालेली पाहायला मिळाली। आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं। खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं। तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते। या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते, अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं। विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात। याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो। कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो। अर्थातच महत्वाचं आहे आणि यावेळेला तर आम्ही विठ्ठलाकडे साकडं घातलंय, ते सगळ्या वारकऱ्यांनी साकडं घातलंय आणि विठ्ठल सुद्धा एक संदेश देणार आहे, तो काही वेळामध्ये आपल्याला कळेल। म्हणजे विठुरायाच्या या माणसातल्या विठुरायानं दिलेला संदेश काही वेळात कळेल आणि मला असं वाटतं त्याचा स्वीकार करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये वागू तेव्हा महाराष्ट्र अर्थातच सुजलाम सुफलाम आहे, आणखीन सुद्धा आपल्याला पुढे जाता येईल।